फक्त होणंच का उरतं? हा प्रश्न अष्टावक्राच्या शिकवणीच्या टोकावर येतो. कारण इथपर्यंत येईपर्यंत आपण जवळजवळ सगळं सोडलं आहे. शरीर नाही, मन नाही, करता नाही, भोगता नाही, साक्षीही शेवटी नाही. मग प्रश्न उभा राहतो, मग उरतं तरी काय? इथे एक साधी गोष्ट लक्षात येते. आतापर्यंत जे काही होतं ते सगळं मी भोवती होतं. मी अनुभवतो, मी जाणतो, मी साक्षी आहे, मी मुक्त आहे. प्रत्येक ठिकाणी एक गोष्ट कायम होती, मी. जेव्हा हा मी गळून पडतो तेव्हा काय होतं? अनुभव थांबत नाहीत, विचार येणं थांबत नाही, शरीर हलणं थांबत नाही, जीवन चालूच राहतं. फक्त एक गोष्ट गायब होते, मालक. मग जे उरतं त्याला आपण एक शब्द देतो, होणं. होणं म्हणजे काय? होणं म्हणजे काही विशेष अवस्था नाही. होणं म्हणजे अनुभव नाही. होणं म्हणजे शून्यही नाही. होणं म्हणजे कारणाशिवाय चालू असणं. श्वास चालू आहे, विचार येतात, शरीर हालचाल करतं, जग चालू आहे. हे सगळं घडतं, पण कोणी ते करत नाही. इथेच अष्टावक्र थांबतो. कारण यापुढे काही बोललं तर पुन्हा एक संकल्पना तयार होते. शब्द आला की अर्थ तयार होतो. अर्थ तयार झाला की समजणारा उभा राहतो. आणि समजणारा आला की मी परत येतो. म्हणून अष्टावक्र इथे शांत होतो. इथे एक सूक्ष्म गोष्ट आहे. आपण असणं हा शब्द वापरू शकतो. पण असणं म्हटलं की लगेच असं वाटतं, मी आहे. आणि पुन्हा केंद्र तयार होतं. म्हणून होणं हा शब्द थोडा अधिक अचूक वाटतो. कारण होणंमध्ये कोणाचीही मालकी नाही. ना मी आहे, ना मी नाही. फक्त घडतंय. हे समजण्यासाठी एक साधं उदाहरण पहा. नदी वाहते. कुणी तिला ढकलत नाही. कुणी तिला आदेश देत नाही. ती कोणासाठी वाहत नाही. ती स्वतःसाठीही वाहत नाही. ती फक्त वाहते. तसंच जीवन. इथे लोक शेवटी एक चूक करतात. ते म्हणतात, हेच अंतिम सत्य आहे. किंवा मी होणं आहे. किंवा मला हे समजलं. पण लक्षात ठेव, जो म्हणतो हे आहे, तो अजून उरलाच आहे. म्हणून लोक याला अनेक नावं देतात. ब्रह्म, चेतना, परमसत्य, तत्व. पण अष्टावक्र म्हणतो, नावं फक्त बोलण्यासाठी आहेत. सत्याला नाव लागत नाही. म्हणून शेवटी निष्कर्ष फार साधा आहे. मी गेला की काही विशेष उरत नाही. कोणतं अद्भुत अनुभव नाही. कोणती महान अवस्था नाही. फक्त एक साधं, नाट्यरहित होणं. ते शांत वाटत नाही. ते आनंदी वाटत नाही. ते रिकामही वाटत नाही. ते काहीच विशेष वाटत नाही. आणि कदाचित म्हणूनच तेच आहे. आणि इथे प्रश्न थांबतात. कारण प्रश्न विचारायला कोणी उरत नाही. फक्त होणं. शब्दांशिवाय, समजांशिवाय, कोणाच्याही शिवाय. आता एक मजेशीर पण खूप महत्त्वाचा प्रश्न येतो. अष्टावक्र प्रत्येक वेळी का थांबतो? का तो नेहमी शेवटी शांत होतो? का तो पूर्ण उत्तर देत नाही? हे वरवर बघितलं तर असं वाटू शकतं की तो कष्ट वाचवतो आहे. पण खरं कारण अगदी उलट आहे. अष्टावक्र थांबतो कारण पुढे बोलणं धोकादायक ठरतं. धोकादायक कोणासाठी? मनासाठी. मनाचं काम काय असतं? मन नेहमी 3 गोष्टी करतं. काहीतरी समजून घ्यायचं, त्यावर निष्कर्ष बनवायचा, मग म्हणायचं, मला कळलं. आणि ज्या क्षणी मन म्हणतं मला कळलं, त्या क्षणी एक नवीन ओळख तयार होते. मी जाणणारा, मी समजलेला, मी पोचलेला.
अष्टावक्रला हाच धोका टाळायचा आहे, म्हणून तो अंतिम उत्तर देत नाही. कल्पना कर, जर अष्टावक्र म्हणाला असता, हेच अंतिम सत्य आहे, तर काय झालं असतं? तू ते वाक्य पकडलंस असतंस. त्यावर ओळख तयार झाली असती आणि एक नवीन अहंकार उभा राहिला असता. मी मुक्त आहे. म्हणून अष्टावक्र उत्तर देण्याऐवजी प्रश्नावरच ब्रेक लावतो. लक्षात घे, तो नेहमी तुला एका ठिकाणी आणतो. तो विचारतो, हे समजणारा कोण? हा प्रश्न कुणाला पडतोय? मी म्हणजे नेमकं काय? आणि मग तो थांबतो. का? कारण त्या बिंदूवर विचार पुढे जाऊ शकत नाही. निष्कर्ष बनत नाही. उत्तर साठवता येत नाही. मन अडखळतं. आणि अष्टावक्रला नेमकं हेच हवं आहे. हा थांबा म्हणजे काही विशेष अवस्था नाही. हा ज्ञान नाही. हा सिद्धांत नाही. हा समाधी नाही. हा फक्त एक क्षण आहे जिथे मन थोडा वेळ थांबतं. जसं एखादं मशीन अचानक ओव्हरलोड झालं आणि क्षणभर थांबलं, तसं. अष्टावक्र तुला उत्तर देत नाही. तो तुला थोडा गोंधळात टाकतो. हे ऐकायला विचित्र वाटेल, पण त्यामागे कारण आहे. जोपर्यंत तुला वाटतं, मी आहे, मला कळतं, तोपर्यंत तू जे काही समजशील ते सगळं मी भोवतीच फिरणार. अष्टावक्रला सिद्धांत द्यायचा नाही. त्याला मीची पकड सैल करायची आहे. म्हणून तो बोलत नाही. तो थांबतो. जणू काही शांतपणे म्हणतो, इथपर्यंत मी आणलं. आता पुढे पाहणं तुझं. आणि हा थांबा शेवट नसतो. तो वारंवार येतो, प्रत्येक वेळी. कारण प्रत्येक वेळी पकड थोडी सैल होते. प्रत्येक वेळी मी थोडा हलका होतो. आणि कधीतरी लक्षात येतं, तो थांबा काही नवीन नव्हता. तो नेहमीच इथे होता. म्हणून अष्टावक्र वारंवार थांबतो. कारण जर तो उत्तर देईल तर मन पकडेल. पण जर तो थांबला तर कदाचित पकड आपोआप गळेल. आणि अष्टावक्रला नेमकं तेच हवं आहे.